नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या रोजगार सर्वांचा या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण पाहणार आहे होमगार्ड भरती 2024 जी निघालेली आहे याचा अर्ज आपल्या मोबाईलवरून कशा प्रकारे भरायचा याची संपूर्ण माहिती मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। मित्रांनो, तुम्ही जर 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही होमगार्ड भरतीचा अर्ज भरू शकता। तर चला तर मग याची संपूर्ण माहिती आपण आपल्या मोबाईलमध्ये पाहणार आहे। मित्रांनो, याची जी लिंक आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्याच्यावरून तुम्ही तुमचा जो अर्ज आहे तो भरू शकता। त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे। या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण जिल्ह्याच्या जाहिराती आहेत, त्यावरून तुमचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याची जाहिरात तुम्ही डाउनलोड करा व ती संपूर्ण जाहिरात वाचूनच अर्ज भरा। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एच जी एनरोलमेंट याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑनलाईन एनरोलमेंट एच जी एनरोलमेंटवर क्लिक केल्यानंतर त्यानंतर मित्रांनो आपल्याला ऑनलाईन एनरोलमेंट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। ऑनलाईन एनरोलमेंटवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपला जो जिल्हा आहे तो निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी आपलं युनिट जे आहे ते आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे, म्हणजे ते ऑटोमॅटिकली या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर आपलं जवळचं जे पोलीस स्टेशन आहे ते आपल्याला या ठिकाणी इथं निवडायचं आहे। त्यानंतर आपलं जे नाव आहे संपूर्ण ते आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे। सुरुवातीला आडनाव, नंतर स्वतःचे नाव आणि नंतर आपल्या वडिलाचे नाव, हे फक्त आपल्याला इंग्रजीमध्ये या ठिकाणी इथं टाकायचं आहे। या ठिकाणी ते आपल्याला इथं टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मेल फिमेल सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आपलं जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे तुम्ही 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जे असेल ते तुम्हाला याच्यावरून निवडायचं आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तो आपल्याला या ठिकाणी इथं टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला जो पत्ता आहे तो आपल्याला या ठिकाणी इथं टाकायचा आहे। या ठिकाणी प्रोफेशनमध्ये मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जे असाल ते या ठिकाणी सिलेक्ट करू शकता, नाहीतर मग या ठिकाणी आपल्याला त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपला जो ईमेल ॲड्रेस आहे तो आपल्याला योग्य ईमेल ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी आपला जो मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे। तुमच्याकडे जर तांत्रिक अर्हता असेल तर तुम्ही हो करा आणि नसेल तर नाही करा। या ठिकाणी विचारलेलं आहे यापूर्वी होमगार्डमध्ये होता का, या ठिकाणी नो आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमची जी जन्मतारीख आहे ते निवडायची आहे। तर सुरुवातीला मित्रांनो या ठिकाणी इथं 2024वर आपल्याला क्लिक करून आपलं जे वर्ष आहे ते आपल्याला या ठिकाणी इथून निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर आपला जो महिना आहे तो आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी तुमची जी जन्मतारीख असेल ते तुम्हाला याच्यावरून अशी निवडून घ्यायची आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची जी हाईट आहे ते या ठिकाणी टाकायची आहे। त्यानंतर आपल्याला सेव्हवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी इथं सेव्हचं ऑप्शन दाखवत आहे, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। मित्रांनो सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर येणार आहे। तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला जो आपला आधार नंबर आहे तो आपल्याला या ठिकाणी इथं टाकायचा आहे आणि आपली जी जन्मतारीख आहे ते या ठिकाणी आपल्याला निवडून घेऊन आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे। तर सबमिटवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला आपल्यासमोर आपल्या अर्जाची प्रिंट येणार आहे, ती तुम्हाला या ठिकाणी इथं डाउनलोड करून घ्यायची आहे। मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे लिहून कळवा। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब